राजा परीक्षिती त्या ठिकाणी जंगलामध्ये शिकार करण्यासाठी गेला, पण शिकार सापडत नव्हती. शिकार सापडता सापडता तहान लागली आणि तहान लागल्यामुळे इकडे तिकडे शोधतायत की कुठे काही पिण्यासाठी पाणी आहे का. तर शोधत असताना जवळच शामिक ऋषी यांचा आश्रम होता आणि त्या आश्रमाजवळ गेले. शामिक ऋषी समाधीमध्ये बसलेले होते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर धनुष्यबाण खाली ठेवला आणि शामिक ऋषींना प्रणाम केला आणि म्हटले की मी या पृथ्वीचा सम्राट राजा परीक्षिती शिकार करण्यासाठी आलो, परंतु शिकार सापडत नाहीये. तहान लागली, थोडस पाणी भेटल का. परंतु शामिक ऋषी त्या ठिकाणी समाधीमध्ये गेलते, त्यांना काही भान नव्हतं. आणि समाधीमध्ये असताना दोनदा तीनदा राजा परीक्षिती म्हटला, मी राजा परीक्षिती शिकारीला आलो, परंतु शिकार सापडत नाहीये, तहान लागली, पाणी भेटेल का. दोनदा तीनदा म्हटले, परंतु त्या ठिकाणी ऐकत नाहीयेत शामिक ऋषी. आणि का ऐकत नाहीयेत. राजा परीक्षिती म्हटलं, माझा अपमान केला. म्हणून राजा परीक्षितीला राग आला आणि रागामध्ये राजा परीक्षितीने जवळ मेलेला असणारा साप शामिक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकून दिला. तरीही त्या शामिक ऋषींना भान नव्हतं. त्या कारणावरून राजा परीक्षिती निघून गेले आणि निघून गेल्यानंतर एका शिष्याने बघितलं की आपल्या गुरुजींच्या गळ्यामध्ये मेलेला साप कोणीतरी टाकलाय. तर ही बातमी लगेच शामिकजी यांच्या पुत्रांना सांगितली. तर त्यांचा पुत्र लगेच त्या ठिकाणी आला. त्यांच्या पुत्राचं नाव होतं शृंगी. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्याने हे दृश्य बघितलं तर राग आला, अपमानित झाला आणि म्हटला की ज्यांनी कोणी माझ्या वडिलांच्या माझ्या बाबांच्या गळ्यामध्ये हा साप टाकला असेल तर मी त्याला शाप देतो की या 7 दिवसामध्ये त्याला तक्ष नावाचा साप दंश करेल. आणि असा शाप दिल्यानंतर ते शामिक ऋषी समाधीतून जागे झाले. तर सर्वांना प्रश्न पडला असेल की राजा परीक्षितीने एवढे म्हणून दमले, निघून गेले, तरीही शामिक ऋषींनी डोळे उघडले नाही. तर त्यांचा पुत्र आल्याबरोबरच का. तर ऐका, शामिक ऋषींचा समाधीचा कालावधी तेवढा होता आणि तेवढ्याच कालावधीमध्ये त्यांनी समाधी त्यांची उघडली. आणि उघडल्याबरोबर सर्व शिष्यांनी त्या ठिकाणी वार्ता सांगितली शामिकजींना की असा असा प्रकार घडला. तर त्यावेळेस शामिकजी म्हटले, त्यांच्या हृदयातील अंतःकरणाने त्यांनी बघितलं की हे सर्व राजा परीक्षिती आलते. त्यांनी मला पाणी मागितलं, परंतु माझ्याकडूनच त्यांचा सन्मान झाला नाही. तर हे त्यांच्या अंतर्यामी अंतःकरणातून त्यांनी बघितलं आणि म्हटले, पुत्रा, हे तू काय केलंस. आपल्या पृथ्वीचे जे हितचिंतक आहेत, आपले सम्राट राजा परीक्षिती, तू यांना शाप दिलास. ते माझ्याकडे आलते, पाणी मागत होते, परंतु आपल्याकडूनच आतिथ्यांचं त्या ठिकाणी स्वागत झालं नाही. आता तरी जा आणि पटकन सांग की तुम्हाला 7 दिवसामध्ये मरण आलेलं आहे. आणि असं सांगितल्यानंतर शामिकजींचे शिष्य गेले आणि शिष्यांनी सांगितलं की तुम्हाला 7 दिवसामध्ये तक्षक नाग डसणार आहे. आणि असं सांगितल्यानंतर राजा परीक्षितीला दुःख झालं की आपण फार वाईट केलं. आपल्याला दुर्बुद्धी सुचली की आपण एका संतांच्या गळ्यामध्ये, साधू यांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला.
आपण फार वाईट केलं. आणि असं राजा परीक्षित पश्चाताप झाला, वाईट वाटलं. परंतु सर्व राज्यकारभाराचा त्याग केला आणि राज्य सम्राटावर त्यांचा मोठा मुलगा जन्मेजय यांना बसवलं आणि साधे वस्त्र धारण करून त्या ठिकाणी वनामध्ये निघाले. आणि त्यांना आनंदही झाला की बाबा, आपण आतापर्यंत या राज्यामध्ये, या राज्यकारभारामध्ये गुंतून गेलतो, तर या 7 दिवसामध्ये मला देवाने भजन करण्याची संधी दिली. तर राजा परीक्षित वनामध्ये जात असताना नारदजी भेटले आणि नारदजींना विचारू लागले की मला या 7 दिवसामध्ये माझा उद्धार कसा होईल हे सांगा. नारदजी म्हटले की तुम्ही काय करा, नदीकाठी जा आणि त्या ठिकाणी एक महात्मे येतील आणि तुम्हाला छान अशा प्रकारे कथा सांगतील. आणि त्या ठिकाणी राजा परीक्षित गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी अगोदरच साधू संत त्या ठिकाणी येऊन बसले. साधू संतांना विचारतायत की 7 दिवसात माझा उद्धार कसा होईल हे मला सांगा. पण त्या साधू संतांना माहित होतं, जर आपण यांना सांगितलं तर शुकदेव महाराज यांचं आगमन होणार नाही आणि ते कथा सांगणार नाहीत. म्हणून कोणत्याच साधू संतांनी सांगितलं नाही. आणि लगेच थोड्या वेळानंतर शुकदेव महाराज यांचं आगमन झालं. आणि शुकदेव महाराज यांचं आगमन झाल्याबरोबर सर्व साधू संतांनी राजा परीक्षितीने वंदन केला आणि वंदन केल्याबरोबर सर्वजण त्या ठिकाणी बसले. आणि बसल्यानंतर मग राजा परीक्षिती विचारतायत की शुकदेव महाराज, या अवघ्या 7 दिवसामध्ये माझा उद्धार कसा होईल हे मला सांगा. आणि हे ऐकून शुकदेव महाराज यांना आनंद झाला. आता राजा परीक्षितीला उद्धाराची तहान लागली होती. तर शुकदेव महाराजांना हे ऐकून आनंद झाला. पण राजा परीक्षिती म्हणतात, माझ्याजवळ तर 7च दिवस आहेत, तेवढ्यात माझा उद्धार कसा होईल. तर राजा शुकदेव महाराज म्हणतात की खटवंग राजापाशी तर 1च तास उरला होता, परंतु 1 तासामध्येच त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला. 1 तास उरला खटवंग खटवंग रायासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. तर 1च तास त्या ठिकाणी खटवंग राजा यांच्या जवळ उरला होता, परंतु 1च तासामध्ये त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला. आणि तुला तर भरपूर टाइम आहे, 7 दिवस आहेत, तर 7 दिवसामध्ये तुझा उद्धार नक्कीच होईल. आणि आता परीक्षिता, तुला उद्धाराची तळमळ लागलेली आहे आणि या 7 दिवसामध्येच त्या ठिकाणी सर्वांना जन्माला यायचे आणि मरायचे. आपणही 7 दिवसामध्येच मरणार आहोत, हो का नाही? या 7 दिवसामध्येच आपण मरणार आहोत. कधी?
7 दिवस, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, हे 7च दिवस आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मरायचं आहे. तर त्या ठिकाणी शुकदेव महाराज म्हणतायत, अरे जे जन्माला येतात त्यांना मरावंच लागत असतं. गुरु येथे नाही आले अवतार, गुरु येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, गुरु येथे नाही आले अवतार, येथे गुरु 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 नाही आले येथे उरो नाही आले अवतार, हे रे ते पामरा जीव किती. जे जन्माला आले ते सर्वजण या ठिकाणी मरणार आहेत. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्री जैसे परिभ्रमिगा. जे जन्माला आले तर त्यांचं मरण अटळ आहे आणि जे मरण पावले त्यांना परत जन्म अटळ आहे. आणि ज्यांनी या जन्मामध्ये स्वतःचा उद्धार करून घेतला तर मग त्याचा जन्म मरण त्या ठिकाणी संपत. तुम्हाला एक सांगू का, संसार म्हणजे काय? काय महिला मंडळ, संसार म्हणजे लग्न केलं, एखाद्याची सासू झाली, सून झाली म्हणजे संसार का? नाही. जन्माला येणं आणि परत मरणं याला संसार म्हणतात. तर अशा प्रकारे शुकदेवजी म्हणतायत की या जगामध्ये जे जन्माला येतं त्याला मरावंच लागतं आणि तुला सध्या उद्धाराची तहान लागलेली आहे. आगा उपजने निपजने सातजेला मरणे, तो जीव लोक म्हणी संसारी. तर शुकदेवजी महाराज म्हणताय की तुला सध्या ना उद्धाराची तळमळ लागलेली आहे, भूक लागलेली आहे, तहान लागली, तर मी तुला पर्याय सांगतो. मग राजा परीक्षित विचारतायत की आपल्या मनामध्ये देवाला जर स्थिर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर त्यावेळेस शुकदेवजी उत्तर देत आहेत की पहिले 4 गोष्टी जिंकाव्या लागतील. कोणत्या? जितासनो, जितसंग, जितेंद्रिय आणि जित श्वासो. जितासन, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आसन जिंकावं लागेल. आसन म्हणजे असं बसणे, परंतु आपल्याकडून होतं का ते ह्या मांडीवरून की त्या मांडीवरून 5-5 मिनिटाला. तर पहिले आपल्याला आसन जिंकावं लागेल. दुसरं म्हणजे जित श्वास, श्वासाला जिंकावं लागेल.
आणि श्वास जर जिंकायचा असेल तर प्राणायाम गरजेचा आहे. आणि या प्राणायाम केल्याने याचा संबंध आपल्या बुद्धीशी सुद्धा जोडला जातो. म्हणून प्राणायाम गरजेचे आहेत. जित श्वासो आणि जित संग. तुम्ही काय करा, जेवढं होईल तेवढं निसंग राहण्याचा प्रयत्न करा. कोणाशीही एवढं लगाव लावून बसू नका की त्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. असं लगाव लावून बसायचं नाही. जेवढं होईल तेवढं निसंग राहण्याचा प्रयत्न करा. कारण एक दिवस ही दुनिया आपल्याला सोडणारच आहे. आणि जोपर्यंत आपल्या सोबतीत राहतात, संग करतात, तर ते केवळ कशासाठी, तर स्वार्थासाठी. आणि त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला की आपल्याला परत सोडून देणार. आणि तुम्हाला लगाव जर लावायचा आहे तर भगवान परमात्म्याशी लावा. ते आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करतील. तर तुम्ही जेवढं होईल तेवढं निसंग राहण्याचा प्रयत्न करा. आणि चौथी गोष्ट म्हणजे जितेंद्रिय, इंद्रियांना जिंकायचा प्रयत्न करा. हे जे आपलं नाक आहे ते सुगंधाकडे धावतं, जी त्वचा आहे ती स्पर्शाकडे धावते, डोळे रूपाकडे धावतात, कान शब्दाकडे आणि जीभ रसाकडे धावते. तर या सर्व इंद्रियांना तुम्ही काय करा, कंट्रोल करा. तर या 4 गोष्टी जिंका. तर या 4 गोष्टी तू जिंकून मग त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं ध्यान कर. मग देव तुझ्या हृदयामध्ये विराजमान होतील, असं शुकदेवजी महाराज सांगतायत. आणि शुकदेवजी महाराज नंतर कथाला प्रारंभ करतायत की राजा परीक्षिता ऐक, आता मी तुला जी कथा सांगणार आहे ती लक्षपूर्वक ऐक. आणि ही कथा बघ, ब्रह्मदेवाने नारदजी यांना सांगितली, नारदजींनी सनकादिकांना सांगितली आणि सनकादिक यांनी सूतजी आणि सूतजी करून शौनकादिकांना मिळाली. आणि या कथेचा अशी वंश परंपरा आहे. तर ऐक, आणि ब्रह्मदेवाला ही कोणी सांगितली, तर ब्रह्मदेवाला स्वतः भगवान परमात्म्याने सांगितली. राजा परीक्षित म्हणतात की शुकदेव महाराज, मला एक सांगा, ही जी सर्व सृष्टी, ही जी सर्व माया आहे, तर ही कशी उत्पन्न झाली, हिचा निर्माता कोण आहे. तर त्यावेळेस शुकदेव महाराज म्हणतात की परीक्षिता, हाच प्रश्न नारदजींनी ब्रह्मदेवाला विचारला होता. आणि विदुरजींनी मैत्री यांना विचारला होता. आणि शौनकादिक यांनी सूतजींना विचारला होता. बघा, हा संवादामध्ये संवाद आहे. नारदजींनी ब्रह्मदेवांना विचारलं आणि हेच राजा परीक्षिती शुकदेव महाराज यांना विचारतात. आणि हे सर्व संवाद हे सूतजी नैमिषारण्यामध्ये शौनकादिक ऋषींना सांगतायत. तर शुकदेव महाराज सांगतायत की हाच प्रश्न नारदजींनी ब्रह्मदेवाला विचारला होता की तुम्ही तपश्चर्या करतात, तुम्ही ध्यान करतात, तर तुम्ही ध्यान कोणाचं करतात, तुमच्यापेक्षा मोठं कोण आहे. आणि तुम्ही या सृष्टीची निर्मिती केली, परंतु तुम्हाला निर्माण करणारा कोण आहे, असं नारदजींनी ब्रह्मदेवाला विचारलं. तर त्यावेळेस ब्रह्माजी सांगतायत की नारद ऐक, मी तुला कथा सांगतो की पूर्वी या 3ही लोकांमध्ये फक्त भगवान परमात्मा हे एकटेच होते. आणि त्यांना बोर होत होतं, म्हणून त्यांना वाटलं की एकोहम बहुयम,
माझ्यापासून अनेक जण मी निर्माण करावं. तर असं त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं, तर त्यांच्या नाभीमधून एक कमळ उत्पन्न झालं. असं मनामध्ये विचार आणतात आणि त्या कमळामधून माझा जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर मी चारही बाजूला शोधतोय. अनेक वर्ष ते त्या ठिकाणी इकडे तिकडे शोधलं. शोधता शोधता मला 4 मुख प्राप्त झाली, चारही दिशेला शोधल्यामुळे. आणि त्यानंतर मला कोणीही सापडलं नाही. आणि कोणीही न सापडल्यामुळे त्या ठिकाणी आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली? त आणि प. तुला जर काही प्राप्त करायचं असेल तर तू काय कर, तप कर. तर मग मी 1000 वर्ष तपश्चर्या केली, कारण या जगामध्ये तपाशिवाय भेटत नाही. आणि तुम्ही या ठिकाणी कथा श्रवण करताय. तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त गुजरी नाही तर कोण सांगे, गुजरी नाही तर कोण सांगे, गुजरी नाही तर कोण सांगे. तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त गुजरी नाही तर कोण सांगे, गुजरी नाही तर कोण सांगे, गुजरी नाही तर कोण सांगे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना पूर्ण करी, पुण्याची गणना पूर्ण करी, पुण्याची गणना पूर्ण करी. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना पूर्ण करी, पुण्याची गणना पूर्ण करी, पुण्याची गणना पूर्ण करी. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त आणि गुजे विन हित कोण सांगे. या जगामध्ये तपाशिवाय काहीही प्राप्त होत नाही. आणि या ठिकाणी तुम्ही येतायत, बसतायत, नाही जरी 7 दिवसाचा तुम्ही उपवास धरला तरी काय आहे, हे श्रवण करण्याचं तपच आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, तपवनामध्ये जाऊन काही न खाता एका पायावरती उभा राहून होतं का? नाही. तर तुम्ही हे जे श्रवण करतायत, 7 दिवस जर व्रत धरला आणि ज्या जागेवरती बसलाय रोज त्याच जागेवरती बसून ही कथा जरी श्रवण केली तर याला काय म्हणतात? तप म्हणतात. तर त्या ठिकाणी अनेक वर्ष, हजारो वर्ष ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली. आणि तपश्चर्या केल्यानंतर मग त्यांना भगवान परमात्म्याची भेट झाली. बघा, तेही देव होते, परंतु त्यांना तपाशिवाय अगोदर देव भेटले का? तप केला आणि मग त्यांना देव भेटले. आणि भेटल्यानंतर मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने विचारलं की आता मला माझं काम सांगा. तर त्यावेळेस भगवान परमात्मा म्हटले की तुम्ही काय करा, या सृष्टीचा आता विस्तार करा, पुन्हा नव्याने ही सृष्टी निर्माण करा. कारण आता जरी कलियुग सुरू असला तर कलियुग संपल्यानंतर परत सत्ययुग सुरू होता, परत त्या ठिकाणी त्रेतायुग सुरू होतं, मग द्वापारयुग, परत कलियुग. ही पुन्हा पुन्हा प्रक्रिया सुरूच राहते. तर सृष्टीचा विस्तार करा असं म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाने काय केलं, तर सृष्टीचा विस्तारासाठी लागले. आणि विस्तार करत असताना त्यांनी ते काय म्हटले, मी जर सृष्टीचा विस्तार केला तर तुम्ही काय करा,
मला अहंकार निर्माण होईल की बाबा ही सृष्टी मी निर्माण केली, तर अहंकार मला निर्माण झाल्यामुळे तर हे सर्व तप वगैरे केलेलं सर्व जाईल आणि तो अहंभाव नष्ट करण्यासाठी तुम्ही मला काहीतरी ज्ञान द्या. तर त्यावेळेस भगवान परमात्म्याने 4 श्लोकामध्ये ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं आणि त्या 4 श्लोकातूनच आज हे 18,000 श्लोक निर्माण झाले. तर हे ज्ञान पहिले भगवान परमात्म्याने ब्रह्माजीला दिलं आणि मग ब्रह्माजीने हेच ज्ञान नारदजींना दिलं आणि ज्ञान दिल्यानंतर मग सृष्टी त्या ठिकाणी ते निर्माण करायला लागले आणि सृष्टी निर्माण करत असताना 10 प्रजापती निर्माण केले आणि त्यांच्या छायेपासून कर्दमजी यांना त्यांनी उत्पन्न केलं. त्यांच्या शिंकांमधून रुद्र भगवान यांचा अवतार झाला आणि रुद्र भगवान यांचा अवतार झाल्यानंतर रुद्रजींना सांगितलं की तुम्ही काय करा, सृष्टीचा विस्तार करा आणि सृष्टीचा विस्तार करा. असं म्हटल्यानंतर रुद्रजी म्हटले की मी या ठिकाणी परमार्थ करायला आलो आहोत, परंतु मनामध्येच म्हटले हे आपले वडील आहेत, यांना जर आपण असं डायरेक्ट नाही म्हटलो तर यांना क्रोध येईल, म्हणून ते म्हटले मी सृष्टी निर्माण करतो. परंतु सृष्टी निर्माण करत असताना ती सृष्टी कशी निर्माण करू लागले, मेलेले साप, मेलेले प्राणी अशी सृष्टी निर्माण करू लागली. मग ब्रह्माजी काय म्हटले, तुम्ही एक काम करा, सृष्टी निर्माण करूच नका, तुम्ही तुमचं तपश्चर्येला निघून जा आणि काम करायचं नसेल तर डायरेक्ट म्हणायचं नाही मला काम करायचं काम, पण त्या ठिकाणी बरोबर काम करायचं नाही. मग समोरची व्यक्ती म्हणते की तू एक काम कर, काम करू नको, जाऊन बस. तर असं रुद्र भगवान यांनी केलं आणि ते गेल्यानंतर मग त्यांनी सनकादिक यांना निर्माण केलं आणि सनकादिकांचे 4 रूप सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांना म्हटले. तर हे डायरेक्ट बोलले की आम्ही तपश्चर्येला आलेलो आहोत, आम्ही सृष्टीचा विस्तार करणार नाहीत. आणि हे झाल्यानंतर मग ब्रह्मदेवाने काय केलं, तर त्यांच्या उजव्या बाजूतून पुरुष निर्माण केला आणि डाव्या बाजूतून एक स्त्री निर्माण केली आणि उजव्या बाजूतून जो पुरुष निर्माण केला त्याचं नाव मनु आणि डाव्या बाजूतून जी स्त्री निर्माण केली तिचं नाव शतरूपा. या दोघांना त्या ठिकाणी निर्माण केलं आणि म्हटले तुम्ही संसार सुरू करा. आणि संसार सुरू करत असताना मनु आणि शतरूपा यांना 2 मुलं झाली, प्रियवत आणि उत्तानपाद. 3 मुली झाल्या, प्रसूती, आहुती आणि देहुती. आणि यानंतर मग मनु आणि शतरूपा त्या ठिकाणी त्यांचा संसार करू लागले. पहिली जी त्यांची मुलगी होती देहुती, हिचा विवाह त्यांनी कर्दमजी यांच्यासोबत करवण्याचं ठरवलं. आणि कर्दमजी हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, त्यांच्या छायेपासून निर्माण झालेले. आणि असं म्हटल्यानंतर मनु, शतरूपा आणि देहुती त्या ठिकाणी कर्दमजी यांच्याकडे गेले आणि कर्दमजींनी देवाची एवढी तपश्चर्या केली, तप केलं आणि देवाची प्राप्ती करून घेतली आणि म्हटले की माझा विवाह अशा मुलीशी व्हावा की मी जर वाईट मार्गाला लागलो तर तिने मला परत देवा धर्मामध्ये आणावं. सात्विक, देवपूजा करणारी, परमार्थामधली मला मुलगी द्या. मुलगी म्हणजे पत्नी, तर अशी बायको मला द्या. आणि असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हटले तथास्तु, तुला तशीच पत्नी भेटल आणि तू चांगला संसार कर आणि तुझ्याच घरामध्ये मी अवतार घेईन. मग असं त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद भेटल्यानंतर ते घरी आले आणि इकडे नारदजींनीही मनु यांना सांगितलं की असे या ठिकाणी कर्दमजी आहेत, त्यांनाही अशी मुलगी पाहिजे आणि देहुती यांना सुद्धा तसा त्या ठिकाणी नवरा पाहिजे, सात्विक, परमार्थामधील. तर मनु आणि त्या ठिकाणी
त्यांची बायको शत्रुपा देवहूती त्यांच्या घरी आले. घरी आल्यानंतर त्यांचं लग्न फिक्स केलं आणि लग्न फिक्स झाल्यानंतर त्यांचा विवाह त्या ठिकाणी झाला. आणि विवाह झाल्यानंतर आता कर्दमजी तप करणारे विवाह झाल्याबरोबर त्याच रात्री समाधीमध्ये गेले. आणि समाधीमध्ये बसल्यानंतर देवहूती ही पतिव्रता झाली आणि पतिव्रता असल्यामुळे तीही त्यांच्या शेजारी बसली. आणि अनेक वर्ष गेले परंतु कर्दमजी समाधीतून जागे झाले नाही. आणि अनेक वर्षानंतर समाधीतून ज्या वेळेस ते जागे झाले तर सर्व काही विसरून गेले. आणि शेजारी बघितलं तर त्यांची पत्नी दिसली. म्हटले तुम्ही कोण? ती म्हणाली विसरलात का? मी तुमची पत्नी. म्हटले अरे हो लक्षात आलं परंतु तुझं असं कसं काय झालं? त्या ठिकाणी जी देवहूती होती तर त्यांचं पूर्ण हाडकं दिसत होती कारण अनेक वर्ष झाले आणि पतिव्रता असल्यामुळे ती तशीच बसलेली होती. तर त्यावेळेस ती देवहूती म्हटली की मी हे जे मेकअप करून आलते तर ते ब्युटी पार्लर मधून आलते आणि ब्युटी पार्लरचं मेकअप जास्त दिवस थोडी टिकत असतं. अनेक वर्ष झाले गेलं ते मेकअप. मग काय केलं कर्दमजींनी त्यांचा स्पर्श देवहूतीला केला आणि केल्याबरोबर तेजस्वी सुंदर असं त्यांच्या ठिकाणी त्यांचं रूप झालं. आणि रूप झाल्यानंतर त्यांनी पहिलेच आट केली की मी एक पुत्र झाल्यानंतर परत समाधीमध्ये जाईन. आणि अशी आट केल्यामुळे ते म्हटले की आपण आता त्या ठिकाणी आपल्या पुत्राचं संभोग करण्याचा प्रयत्न करायचा. तर असं त्यांनी इच्छा केल्याबरोबर आणि त्यावेळेस त्यांची झोपडी होती आणि अनेक वर्ष झाल्यामुळे झोपडी अशी झालती की पक्ष्यांचे त्या झोपडीमध्ये घरटे झालते. पाऊस आला की पाऊस त्या ठिकाणी गळायचा. तर अशा झोपडीमध्ये देवहूती म्हटली की कसा आपण संभोग करायचा? तर त्यावेळेस कर्दमजींनी कामकने विमान बोलवलं आणि ते विमान बोलवल्यानंतर त्या विमानामध्ये ते संभोग करायला लागले. आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी निघून गेले. त्यांना 9 कन्या झाल्या आणि 9 कन्या झाल्यानंतर परत त्या ठिकाणी ते म्हटले अरे आपल्याला एकच त्या ठिकाणी संतान करायचं होतं परंतु 9 कन्या झाल्या. आता मी तपश्चर्याला जाणार. तर त्यावेळेस देवहूती माता म्हटल्या की या 9 कन्या झाल्या आता यांचा विवाह करावा लागेल. यांचं पुढचं भविष्य बघावं लागेल. तुम्ही जर निघून गेलात तर या 9 मुलींशी विवाह कोण करणार? आणि जरी मी यांचा विवाह केला तर यांच्या विवाहामध्ये कन्यादान कोण करणार? आणि असं म्हटल्यानंतर मग कर्दमजींना लक्षात आलं की अरे भगवान श्री परमात्मा सुद्धा म्हटले होते की ते आपल्या घरामध्ये जन्म घेतील आणि अजून त्यांचा जन्म झालेला नाही. आणि जर भगवान परमात्माच माझ्या घरी येत असतील तर मी वनामध्ये तप करून काय करू? आणि परत त्या ठिकाणी ते थांबले. आणि काही वर्षानंतर त्यांना परत मुलगा झाला आणि ते म्हणजेच कपिल भगवान यांचा अवतार. तर भगवान परमात्म्याने त्यांच्या घरी अवतार घेतला कपिल भगवान म्हणून. आणि तो अवतार झाल्यानंतर मग कर्दमजी म्हटले देवच स्वतः माझ्या घरी आले तर मी वनामध्ये जाऊन काय करायचं? आणि असं म्हटल्यानंतर मग देवाने उपदेश केला की मी फक्त तुला म्हटलं होतं की मी तुझ्या घरी येईल परंतु तुला तपाला जाण्यासाठी मी थांबवलेलं नाही. उपदेश केला आणि कर्दमजी निघून गेले. मुलींचा विवाह त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे 9 प्रजापती यांच्यासोबत लावून दिला. आणि 9 प्रजापती मधील दक्ष त्या ठिकाणी राहिले आणि 9 जणांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर कर्दमजी निघून गेले तपश्चर्या करायला. आता राहिले फक्त कपिल भगवान आणि देवहूती माता. आणि देवहूती माता अजूनही त्या कपिल भगवानना छोटस बाळ समजायच्या, त्यांचा मुलगा समजायच्या. म्हणून त्या ठिकाणी कपिल भगवान यांनी त्यांना उपदेश केला नाही कारण शरण आल्याशिवाय कोणालाही उपदेश करायचा नसतो.
आणि ज्या वेळेस मग माता देवहूती या संसारामधून थकल्या आणि मग शरण गेल्या, तर त्यावेळेस कपिल भगवाननी उपदेश केला की आई, हा संसार कसा आहे, तर असार आहे, दुःखाचा आहे. म्हणून तू काय कर, देवाची प्राप्ती करून घे, परमार्थ कर. अनेक प्रकारे उपदेश करून त्यांनी आईचाही उद्धार करून दिला. आणि उद्धार करून गेल्यानंतर याच ठिकाणी त्यांची वंश परंपरा नंतर वाढली. आणि या ठिकाणी आपण बघितलं आता की मनु आणि शतरूपा यांची पहिली मुलगी देवहूती, हिचं चरित्र बघितलं. आणि त्यानंतर जी प्रसूती होती, जी आकुती होती, तर तिचा विवाह त्यांनी काय केला, तर रुची प्रजापती यांच्यासोबत लावून दिला. आणि रुची प्रजापती आणि आकुती यांच्यापासून त्यांना 2 त्या ठिकाणी मुलं झाली. पहिली म्हणजे मुलगा म्हणजे यज्ञ आणि मुलगी म्हणजे दक्षिणा. आणि जो यज्ञ आहे, तर त्या यज्ञाची पत्नी कोण आहे, स्वाहा. म्हणून यज्ञामध्ये काहीही अर्पण करत असताना काय म्हणतो, स्वाहा स्वाहा. आणि यज्ञाची बहीण त्या ठिकाणी दक्षिणा आहे. आणि अशा प्रकारे मनु आणि शतरूपा यांच्या दुसऱ्या मुलीचा विवाह, आकुतीचा विवाह रुची प्रजापती यांच्यासोबत करून दिला. आणि त्यानंतर जी प्रसूती होती, तर तिचा विवाह त्यांनी कोणासोबत दिला, तर जे राहिलेले दक्ष नव्हते का प्रजापती मधील, त्यांच्यासोबत लावून दिला. आणि त्यांच्यासोबत लावून दिल्यानंतर दक्ष आणि प्रसूती यांना 24 मुली झाल्या. आणि त्या 24 मुलीपैकी त्यांनी 13 धर्माला दिल्या, 10 पितराला दिल्या. आणि एक जी होती, तर ती भगवान शंकर यांना दिली. आणि मग शुकदेव महाराज म्हणतायत की भगवान शंकर यांना त्यांनी त्यांची मुलगी दिली. आणि त्या मुलीचं नाव होतं सती. तर ही मुलगी त्यांनी दिली, परंतु ही मुलगी दिल्यानंतर यांच्या वंश परंपरा वाढली, धर्माची वाढली, पितराची वाढली. परंतु शिवजींचं त्याच ठिकाणी, सतीची त्याच ठिकाणी वंश परंपरा संपली. सतीला संतान झालं नाही. तर त्यावेळेस परीक्षित राजा विचारतोय की सतीला संतान का झालं नाही, तर याचं कारण मला सांगा. तर त्यावेळेस शुकदेव महाराज सांगतायत की परीक्षिता ऐक, ज्या वेळेस ब्रह्मसभामध्ये दक्ष यांना ब्रह्मसभेचा अध्यक्ष केलं, तर त्यावेळेस त्या दक्षला अहंकार झाला की मी या सभेचा अध्यक्ष आहे. आणि तो आल्याबरोबर सर्व त्या ठिकाणी उठून उभे राहिले. परंतु ब्रह्मा, विष्णू आणि शिवजी त्या ठिकाणी उभे राहिले नाही. आणि ते उभे राहिले नाही म्हणून त्या ठिकाणी त्या दक्षाला राग आला. दक्षाने पहिले विष्णूंकडे बघितलं, म्हटले हे आपल्यापेक्षा मोठे आहेत, यांचं काही नाही. परत ब्रह्माजीकडे बघितलं आणि म्हटले हे तर माझ्या वडिला समान आहेत, यांचंही काही नाही. आणि शिवजींकडे बघितल्यानंतर म्हटले हा तर माझा जावई आहे आणि याने आज माझा अपमान केलेला आहे. आणि असं त्या ठिकाणी दक्ष राजा म्हटल्यानंतर सभेमध्ये म्हटला की ज्यांना माझा आदर करायचा नसेल तर त्यांनी माझ्या सभेमध्ये यायचंच नाही माझा अपमान करण्यासाठी. तर सर्वजण त्या ठिकाणी शिवजींकडे बघायला लागले. आणि असं दक्ष राजा बोलत असताना शिवजींच्या सर्वात जवळचा गण कोण आहे? कोण आहे? नंदी. मग नंदीला राग आला आणि नंदी म्हटला दक्षा, मी तुला शाप देतो, ज्या मुखाने तू माझ्या शंकरांचं त्या ठिकाणी त्यांना असं तसं म्हणत आहेस, तर त्याच मुख तुला काय, तर तेच मुख पडून तुला बोकड्याचं मुंडकं लागल. तर असा शाप दिला. आणि शाप दिल्यानंतर
आणि जे जवळपास ब्राह्मण लोक होते, संत साधू संत जे होते, तर त्या ब्राह्मणांना शाप दिला. ते ब्राह्मण काय करायचे, तर ज्यावेळेस दक्ष शिवजींचा त्या ठिकाणी अपमान करायचे तर त्यांना प्रोत्साहन करायचे की तुम्ही काय करा, बरोबर म्हणताय, शिवजीने असं करायला नको पाहिजे, बरोबर बोलताय. तर नंदी म्हटला की तुम्ही यांना प्रोत्साहन दिलं आहे तर मी तुम्हालाही शाप देतो की तुम्ही त्या ठिकाणी या कलियुगामध्ये व्यसन करसाल. आणि म्हणून काही मोठे मोठे साधू संत असतात, ब्राह्मण असतात, परंतु ते आपल्याला काही व्यसन करताना दिसतात. तर हा नंदीचा शाप आहे. तर अशी शापाशापी त्या ठिकाणी झाली. आणि शापाशापी झाल्यानंतर तिथून भगवान शंकर आणि त्यांचे सर्व गण त्या ठिकाणाहून कैलास पर्वतावरती वापस आले. आणि कैलास पर्वतावरती आल्याबरोबर शांत झाले. आणि महादेवाने घरी आल्याबरोबर सतीला सांगितलं नाही की तुझ्या वडिलांनी मला असं असं म्हटलं आहे किंवा अपमानित केलं आहे. नाहीतर आता जे जावई असते तर सांगितलं असतं, तुझ्या आईने माझा चांगला पाहुणोच्चार केला नाही, तुझे वडील मला असं बोलले. आता जे जावई बोलले असते तर जावई कसं व्हावं हे भगवान शंकर यांच्याकडून शिकायला भेटतं. तर कैलास पर्वतावरती आल्याबरोबर ते काहीही सतीला सांगितलं त्यांनी नाही. आणि काही काळानंतर दक्षाने शिवजींचं त्या ठिकाणी बदला घेण्याचं ठरवलं. आणि ठरवल्यानंतर दक्षाने मोठा यज्ञ आयोजित केला. आणि त्या यज्ञामध्ये सर्व देवदेवतांना, साधू संतांना, ब्राह्मणांना बोलवलं, परंतु शिवजींना बोलवलं नाही. आणि शिवजींशिवाय कोणताही यज्ञ सफल होत नाही, परंतु शिवजींना बोलवलं नाही. आणि तो यज्ञ आयोजित केल्यानंतर कैलास पर्वतावरतून विमानं जाऊ लागले. आणि विमान जात असताना सती माता बाहेर आल्या. आणि सती माता विचारतायत, काय ग सखे, कुठं चाललीस? तर त्यावेळेस लक्ष्मी माता म्हटल्या, तुला माहित नाही सती, तुझ्या वडिलांनी मोठा यज्ञ आयोजित केला आहे, त्यांना बोलवलं, मला बोलवलं, सर्वांना बोलवलं, तू नाही येईल का? सती म्हटली की आता मी जर म्हटले नाही बोलवलं तर माझाच अपमान होईल, वडिलांचा अपमान होईल. म्हटले मी येते, पण माझं थोडंसं मेकअप राहिलं. आणि सती असं म्हटल्यानंतर सती आतमध्ये गेली. आणि गेल्यानंतर भगवान शंकरांना म्हणते की आपल्याला माझ्या वडिलांनी मोठा यज्ञ ठेवला आहे आणि त्या यज्ञामध्ये आपल्याला जायचं. तर भगवान शंकर म्हटले, सती आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रण आलेलं नाही, तर आमंत्रण आल्याशिवाय आपण जायचं नाही. तर सती म्हटली की आमंत्रण आलं असेल, परंतु या बर्फाळामध्ये त्या आमंत्रण पत्र त्याच ठिकाणी गळून पडला असेल, कारण या कैलास पर्वतावरती येत असताना हिमालय लागतो आणि त्या हिमालयामध्ये खूप बर्फ असल्यामुळे ते पत्र त्याच ठिकाणी राहिलं असेल. आणि त्या ठिकाणी सती माता म्हणताय, तुम्ही जरी नाही आले तरी मी जाईल, कारण माहेरी जाण्यासाठी मुलींना आमंत्रण लागतं का? नाही, तर मुलगी हक्काने माहेरी जाऊ शकते. भगवान शंकर म्हणताय, तुला जायचं तर जा, पण मी येणार नाही, परंतु मला असं वाटतं की तूही जावं नाही. परंतु सती माता म्हटल्या की मी जाणार, माझ्या वडिलांनी मोठा यज्ञ ठेवलेला आहे आणि मला आमंत्रण लागत नाही. सती माताने भगवान शंकरांचं ऐकलं नाही. आणि ज्या वेळेस देवाचं आपण ऐकत नाही तर असं समजून घ्यायचं की आपलं आता संपलं. आणि मग भगवान शंकरांनी काय केलं, तर नंदी यांना त्या ठिकाणी पार्वती माता सोबत पाठवलं. आणि पार्वती माते सोबत पाठवल्यानंतर पार्वती माता त्या ठिकाणी गेल्या. आणि दक्ष यांनी पहिलेच सांगून ठेवलं होतं की या ठिकाणी शिवजी आणि पार्वती या दोघांचाही सन्मान करायचा नाही. आणि पार्वती माता त्या ठिकाणी गेल्याबरोबर सर्व देवदेवता पार्वतीकडे बघायला सुद्धा तयार नाहीत. पार्वती माता इकडे तिकडे बघतायत, परंतु त्यांना सन्मान भेटत नाही. आणि सन्मान भेटत नाही म्हणून त्या त्यांच्या आईकडे गेल्या.
आणि आईचं हृदय त्या ठिकाणी कोमलच असतं. सर्व बहिणी आलेल्या होत्या. आईने मिठी मारली आणि मिठी मारल्यानंतर जी सती माता यांची जी आई होती प्रसूती आणि दक्ष त्या ठिकाणी यज्ञ सोहळ्याला बसलेली होती. आणि बसलेली असताना रागामध्ये त्या ठिकाणी सती माता दक्षाकडे गेली. आणि दक्षाकडे गेल्यानंतर दक्ष राजाकडे बघितलं, परंतु दक्ष त्यांच्याकडे बघायला सुद्धा तयार नाही. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग सर्वांनी असा प्रकार सांगितला की शिवजींचा अपमान झाला आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हा यज्ञ आयोजित केलता आणि म्हणून शिवजी आले नाही. सती मातेला वाईट वाटलं आणि सतीने काय केलं, रागामध्ये म्हटले की तुम्ही माझे वडील आहात, परंतु वडील असताना सुद्धा असं केलं. आणि रागामध्ये येऊन त्या ठिकाणी सतीने त्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती दिली, यज्ञामध्ये प्रवेश केला. आणि असा प्रकार घडल्यामुळे सतीला त्या ठिकाणी संतान झालं नाही. आणि दुसऱ्या जन्मामध्ये परत त्या ठिकाणी सतीने हिमालय आणि मेनावती यांची पुत्री म्हणून यांच्या पोटी जन्म घेतला, परंतु त्या जन्मामध्ये तिला संतान झालं नाही. आणि असं कोण सांगताय तर शुकदेव महाराज राजा परीक्षितीला सांगतायत की बघ, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण करत असताना मनु आणि शत्रुपा यांना निर्माण केलं. त्यांना 2 पुत्र झाले, प्रियवत उत्तानपाद. 3 मुली प्रसूती आहुती देहुती. तर आज आपण प्रसूती आहुती देहुती यांचं चरित्र बघितलं. तर आज आपण याच ठिकाणी आपल्या कथेला विश्राम देऊ आणि उद्या परत आपण प्रियवत आणि उत्तानपाद यांचं चरित्र पाहू. तर आता लगेच आरती होईल.